प्रश्न क्रमांक 32. केळकर समितीच्या शिफारशी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय ए वित्तीय एकत्रीकरण, पर्याय बी सरकारी आस्थापनांच्या खाजगीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे, पर्याय सी ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि पर्याय डी कराघात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए वित्तीय एकत्रीकरण. लक्षात घ्या, केळकर समितीची स्थापना ही भारतातील सार्वजनिक वित्त व्यवस्थेतील असमतोल दूर करून वित्तीय शिस्त प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आली होती. आणि ह्या समितीने केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या वाढत्या राजकोषीय तूट आहेत किंवा महसूल तूट आहे आणि सार्वजनिक कर्ज यावर नियंत्रण आणण्यासाठी तयार केली होती. सरकारी खर्च अधिक परिणामकारकपणे करणे किंवा कर प्रणाली ही सुलभ करणे तसेच व्यापक करणे, अनुदानांचे तर्कसंगतीकरण करणे आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याला बळकटी देण्यासाठी केळकर समितीच्या या बळकटीकरण देणं हे केळकर समितीचे एक प्रमुख शिफारशी होत्या. त्यामुळे आर्थिक विकासासोबत वित्तीय शाश्वतता राखण्यासाठी वित्तीय एकत्रीकरण साध्य करणे हा केळकर समितीचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच केळकर समितीच्या या शिफारशी वित्तीय एकत्रीकरणाशी ह्या थेट संबंधित आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए वित्तीय एकत्रीकरण.